नमस्कार. सध्या आपण आहोत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये आणि तरुणांमध्ये ज्या गोष्टीचं सगळ्यात मोठं क्रेज असतं, तरुणांमध्ये म्हणण्यापेक्षा तरुणींमध्ये ज्या गोष्टीचं खूप मोठं क्रेज असतं ती गोष्ट म्हणजे टॅटू. आणि ते टॅटू काढण्यासाठी आमच्या सिलूच्या यात्रेमध्ये खास पुण्यावरनं साहिल भैया आणि त्यांचे मामा आहेत का ते मामा इथे या ठिकाणी खास करून, आणि फक्त तुम्ही सिलूच्याच यात्रेमध्ये येतात बरोबर आहे का नाही? म्हणजे आमच्या सिलूकरांचं भाग्य म्हणावं लागेल की टॅटू काढण्यासाठी खास पुण्यावरनं आमच्याकडं साहिल भैया आहेत. साहिल भैया काय म्हणजे तुम्ही कधीपासून हा व्यवसाय सुरू केलाय? हा खूप दिवसापासून आहे. आमचं शॉप आहे पुण्याला. कुठे आहे पुण्याला शॉप? पुण्याला हडपसरला आहे, बारामतीला पण आहे. बारामतीला म्हणजे 2 ब्रँचेस आहेत तुमच्या. आणि आम्ही ना आमच्या आई वडील आधी का नाही खाली बसून इथं करत होते. म्हणजे हा तुमचा म्हणजे आता म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे. हा आधी करायचे त्यावेळेस म्हणजे आई वडिलांनी सांगितलं आम्हाला की असं असं ठिकाणी आपलं मार्केट वगैरे आहे, ही आहे ती आहे. मग आम्ही 2021 पासून का नाही म्हणजे आम्ही असं मोठं प्रोफेशनल शॉप टाकतो इथं. हडपसरला म्हणजे शॉप आहे आमचं, पण इथं दरवर्षी येतो आम्ही फक्त ह्या शिलो गावामध्ये. सिलूसाठी. आता साहिल मला एक विचारायचं, जसं की तुम्ही म्हणतात की तुम्ही आधी याला एक रस्त्यावरचा हा व्यवसाय होता, त्यावेळेस तेवढं क्रेज नव्हतं, खूप कमी लोक त्या ठिकाणी टॅटू काढायचे. बरं आता तुम्ही स्वतः म्हणजे प्रोफेशनली कुठे शिकलात का? हे आई वडिलांकडनं जे शिकलात तेच पुढे कंटिन्यू केलंय? नाही, आम्ही आधी मामांनी पण कोर्स केलेला आहे. बरं. मी स्वतः का नाही मुंबईला कोर्स केलेला आहे. बरं. मुंबईला कोर्स केला, परत ना आम्ही शॉप वगैरे टाकलं. बरं काय साहिल, एकंदरीत म्हणजे हा व्यवसाय चांगला वाटतोय? हा चांगला आहे. म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत, म्हणजे पैसा तर आहेच आहे, परत मान सन्मान सुद्धा आहे. आणि वेट करावं म्हणजे कस्टमर, आता कसं आहे नॉर्मली आपण एखादा व्यवसाय टाकला तर आपल्याला कस्टमरचा वेट करावं लागतं, पण तुमचा असा व्यवसाय आहे की लोकांना कस्टमरला तुमच्यासाठी वेट करावं लागतं, तर समाधानी आहात त्याच्यामध्ये? साहिल बरं तुमचं शिक्षण वगैरे? 12वी झाले. 12वी झाले. बर. आणि कधीतरी असं एखाद्याने म्हणजे एखादा असा प्रसंग आहे का की समजा एखाद्याला त्याच्या मनासारखा टॅटू तुम्ही काढलाय आणि त्याच्यानंतर त्याचे जे त्याने तुम्हाला अप्रिशिएट केलं असेल किंवा मनापासून मला खूप छान वाटलं, असं एखादं आतापर्यंत कधी आलेलं तसा फीडबॅक आहे तुम्हाला? आलेलं आहे, खूप आलेलं आहे. खूप येतात का? थोडं काकांकडे करा. काका तुम्ही अगोदर साहिलला तुम्ही शिकवलंय का? म्हणजे अगोदर मी रायपूरला गेला आणि साहिलला मुंबईला. बरं. तुम्ही कुठे गेला? रायपूरला? छत्तीसगड. मामा छत्तीसगड वरून इथं आलेले. मामा ना? बरोबर. निश्चितच आपण साहिल म्हणजे आम्हाला सेलूकरांना आम्ही भाग्यशाली समजतो की तुमच्यासारख्या एका पुण्याच्या आर्टिस्ट कडनं आमच्या इथलच्या तरुण असतील तरुणी असतील त्यांना टॅटू काढण्याचं भाग्य तुमच्या. आणि खरंच साहिल तुम्ही आता कधीपासून सुरू केलं इथं सेलूला येण्यासाठी? 2021 पासून. तर आय होप म्हणजे आमची अशी इच्छा आहे की बाबा तुम्ही ही जी परंपरा किमान सेलूसाठी चालू केली तर ती ऍटलीस्ट चालू ठेवावी. आणि सेलूकरांचं प्रेम कसं भेटलं म्हणजे तुम्ही आता इथं या शहरामध्ये अपरिचित आहात, अनोळखी आहात, म्हणजे तुमच्या एवढं खास कोणी ओळखीचं नाहीये, तरी सुद्धा तुम्ही इथं आलात, तर इथलच्या सेलूकरांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? शेलूचे लोक बाहेर आहेत तसे, म्हणजे कधी काही कोणाकडनं चुकून असा त्रास वगैरे? नाही, तसं काही त्रास वगैरे कोणी दिला नाही. बरं. निश्चितच सेलूकरांकडनं तुम्हाला चांगलं प्रेम भेटलेलं. साहिल तुमचं मूळचं गाव कोणतं आहे? मूळ बारामती. आणि तिथून मग परत पुण्याला हडपसरला शिफ्ट झालं. आता ते 2 शॉप कोण सांभाळतं? एक भाऊ चालवतो, एक मी चालवतो. बरं. आणि खरंच साहिल यांच्यासोबत बोलून छान वाटलं. तरुणांना काय सांगणार तुम्ही आजचे जे आहेत समजा एकंदरीत तरुण, त्या प्रत्येक जणाला तरुणांनी व्यवसाय करण्यासंदर्भात तुमचं काय सजेशन असेल तरुणांसाठी? तुम्ही एक स्वतः व्यवसाय का त्या अँगलने बोलतोय? आता कसं सांगू दादा? तसं नाही, म्हणजे तुम्ही स्वतः एक व्यवसाय करतात ना, तर त्याच्या अनुषंगाने विचारतोय. तर प्रत्येकाने कमी वयात म्हणजे स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे. बिलकुल. जसं तुम्ही केला. तुमचं एज काय आता? 22 आहे. 22 वर. कधीपासून व्यवसाय करताय? म्हणजे वयाच्या किती वर्षापासून? 12वीचं कॉलेज झाल्यानंतर. ओके, म्हणजे 16, 17-18 वर्षापासून त्या ठिकाणी करतात. तर हे होते साहिल, ज्यांनी आपण त्यांचं शॉप एकदा सगळ्यांना दाखवा की कशा पद्धतीनं ते, आणि काका कसं टॅटू काढतायत ते सुद्धा या ठिकाणी दाखवा. आय थिंक काका कशाचा टॅटू काढतायत? त्यांनी महाकाल या ठिकाणी त्यांनी टॅटू काढतायत. हे साहिलचं एक छोटंसं या यात्रेमधलं हे दुकान आहे. साहिल बरं, आतापर्यंत तुम्ही जे टॅटू काढतात त्यातला सगळ्यात जास्त काढला गेलेला तुमच्या हाताचा टॅटू कोणता आहे? म्हणजे जो मोस्टली सगळ्या लोकांचा मोस्टली काय ना गिराकवर निर्भर आहे की गिराकला काय. बरं, तरी एक तुम्ही आतापर्यंत खूप भरपूर देशाला त्याचे आमचे टॅटू बघा, तिथे इंस्टा पेजवर बघा, असे बघा. ओके. एकदम जसं गिराकाला हावभाव पाहिजे, गिराकाच्या दृष्टिकोनात जसं योग्य वाटतं, गिराकाला जी आवडतं. काही जण कॉपी पेस्ट करते, बरोबर, आपल्या मनात येते ठेवते, मग जसं गिराकाच्या हिशोबाने चालवतात.
अगदी बरोबर आहे. तर म्हणजे जशा पद्धतीनं जे कस्टमर डिमांड करेल, जे ग्राहक हा. डिमांड करेल ते हा. तुम्ही टॅटू काढायला तयार असता. जास्त करून आम्हाला कपलचे टॅटू जास्त येतात. अगदी कपल कपलचे म्हणजे एकमेकांचे नाव वगैरे काढणं. हो अगदी बरोबर. हा. तर तरुणांना मी टॅटूच्या बाबतीत एवढंच सांगेन बाबांनो, ज्याचं नाव आपल्या हातावर किंवा हृदयावरती कोरलंय ते नाव शेवटपर्यंत राहावं, त्यासाठी आपण एवढाच प्रयत्न करावा. हेच या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. कारण की आपण मला सांगा, तुम्ही पण तुमची मेहनत त्याच्यामध्ये ओततायच ना. आपण जे नाव काढतायत किंवा त्याच्यासाठी आपण पूर्ण टॅटू साठी आणि म्हणजे फक्त हे नाहीये, त्यांची पूर्ण कला कौशल्य त्याच्यामध्ये लावतायत. मग अशा वेळेस मी तरुण भावांना आणि बहिणींना विनंती करेल की आपण तोच टॅटू काढावा, की आयुष्यभर तो टॅटू काढण्याची गरज पडू नये. मग त्याच्यामध्ये तुमची नावं असतील किंवा एकमेकांचे फोटोज असतील तर टॅटू तोच काढा, की आयुष्यामध्ये परत काढण्याची गरज